जागा नाही ना, जागा नाही इधर नहीं नहीं इधर तो नहीं, सब बाहर है. मला एक रशीद आहे रे. थांब जरा थांब, दादाला येऊ द्या. काय मेन लपडा काय माहितीये का, या ग्रीनवर भरोसा नाहीये. खालच्या मस्के 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 पाच घेऊन त्याला पाच मानून मार त्याला पहिले. मॅडम तसंच थांबा, पाच घे पाच. डोक्याला नाही ना होणार. ऐक ना मस्के, फास मारून त्याला ऐक ना, फास मार त्याच्या इथे फास लावायचं, त्याला अडवायचं फक्त तुम्हाला. पहिले फास, पहिले फास. पुढे फास मारला, होय होय होय. हे म्हणजे तू नको बांधू, त्याला गोल फास करून दे फाशीसारखा. हा बेटा ऐक, तुझ्या पायामधून टाकायचंय तुला ती रस्सी. हा आणि तुझ्या इथे अडवायची तुला इथे. हा बाबू बाबू एक हाताने हा बरोबर. बरोबर. ए मस्के तू नको खाली बघू, मागे आरामात राहा. नाही काय नको घेऊ, हात नको टाकू. थांब, रस्सी खाली होते, रस्सी खाली होते. बरोबर 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 बरोबर. आता हाताखाली टाईट वर घे, वर घे, टाईट कर. नाही तू नको घालू, तू वर त्याला बघ. हा तू बघ काय जाता टाईट कर. ओके, आता तू काय करायचं माहितीये का, हे प्रॉपर टाईट कर रे. हो का, केस काय होईल. तेच तेच तू केस टाईट होईल, तू केस ना. हा बस बस बस. हात तोडायचं नाही, हात खाली घ्या ना. थांब रे नाही होणार. तो हात तोडला की चटकन होती. मी नाही ना येऊ शकत, या ग्रीनचं बरोबर नाही ना. त्याला खाली बसून पायाने म्हणून एक डबल सेफ्टी पाहिजे. अजून एक रस्सी घे, हे अजून एक रस्सी घ्या रे. आर्नेस नाही, लाईव्ह बॉय घाला दादा. बरोबर. अरे नको, हे टाईट होते त्याला. प्रॉपर आहे ना बेटा, मार केलं होतं तुला. ए खाली ते रेडी राहतं का, इथे बसशील तू. खाली बस, खाली घाबरायचं नाही, बसायचं आणि माझ्या खांद्यावर यायचं तू. हा तू रस्सी तिकडे टाईट पकडून ठेव वरती. तुम्ही टाईट पकडा. हो पकडले. घाबरायचं नाही, इथे बस खाली खाली बस. बिन अरे तू बस खाली बस. पकडले तुला बाबू, पकडले तू बस बस बस. हा तुझा तू पडणारच नाही. नाही पडणार, पकडले तुला जा. हळू 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 नाही पडणार, तू नाही पडणार. हळू. अरे मात बस कांद्यावर बस कांद्यावर. थोडं रस्सी हळू. त्याला खांद्यावर बसतो प्रॉपर, त्याला पकडायचं, डोक्याला पकड दादाच्या. पकडून ठेव, खाली बस. पकडून ठेव. खांद्यावर बरोबर. दादा पाय नीट गेलं. हे रस्सी सोडू नका का. नॉर्मल सोड. आम्ही दादा रशी सोडा हळूहळू. हे हळू रशी सोड. रशी सोडा. हे गाडी टाईट पकडा. दादा रशी सोडू दे त्यांना. हळू सोड रशी. हा तू दादाच्या डोक्याला पकडून ठेवा का. हा दादा. ओके, तुझी बाईक थोडं लांब लांब घे. हे रस्सी हळून थोडं रे. थोडे लूजच ठेवा नॉर्मल. तू नको घाबरू. ओके, आला तू खाली आला काय झालं आला अजून 5 स्टेप. हळू.
घाबरत नाही ना नाही, घाबरू नको तू. शाबास. कुठे लागतं नाव आला. काय रे थोडं पाय लावून घे, थोडं पाय लावून घे. काका त्याला पाय लांब कर ना थोडासा. नाही रे थांब रे माझ्या हातात अडकवलं त्याला हा, बरोबर दादा. पाय, पाय, तुझा पाय, पाय, हा. यश त्याला घ्या होत आता इथे या डबल रव्यामध्ये लपडाय झाला येऊ दे, दे, दे. ये, ये. हा, हे, हे. हा, बरोबर, बरोबर, झालं, झालं. एक स्टेप दादा, एक स्टेप अजून एक स्टेप खाली 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 एक स्टेप. आला तू आला का आपण सेकंड क्लास. घे त्याला पकड निला हात लाव त्याला आला गणपती बाप्पा. क्या नाम है आपका? मेरा नाम गंधार टकार है। मैं यहाँ पे विट्ठलवाड़ी में रहता हूँ। तो मैंने यहाँ पर देखा कि वो कुछ तो आवाज़ आया गिरने का, ज़ोर से कुछ गिरने का आवाज़ आया। तो मैं जैसे ही गैलरी में गया देखा मैंने कि वो बच्चा लटक रहा था। तो मैंने तुरंत अपने आसपास के लोगों को फ़ोन मतलब बताया, इन्फॉर्म किया और फायर ब्रिगेड को भी फ़ोन किया। तो फायर ब्रिगेड वाले आए, उन्होंने देखा तो उसको रेस्क्यू किया। उसको थोड़ा बहुत इधर उधर लगा हुआ है बट वो हो जाएगा, वो मरम्मत करे मतलब उसको हॉस्पिटल में करेंगे एडमिट तो हो जाएगा वो ठीक। कैसा लटका होता, कहाँ पर था ग्रिल पे, क्या वो कैसा दिख रहा था, मतलब तीसरे फ्लोर पे? जी वो क्या हुआ था, जब मैं देखा ना तो वो ऐसा लटक के ऐसा साइड में खड़ा था वो और ग्रिल उसके ऊपर था। तो एग्जैक्टली मुझे भी याद नहीं बट मैं आवाज़ जैसे आया मैंने तुरंत देखा उसको कि वो लटक के ऐसा खड़ा था वो साइड में। एक मिनिट हा मुलगा जो वरती अडकलेला आपण रेस्क्यू करून काढला आहे, नेमका वय किती याचं, किती वेळापासून होतं, कॉल आल्यानंतर आपण किती कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून काढला? हा मुलगा जवळ 7 वर्षाचा आहे। आम्हाला आदरवाडी फायर स्टेशनच्या इथून फोन आला होता की मुलगा अडकलेला आहे स्मशानभूमीसमोर। तर लगेच गाडी तुरंत निघाली आणि आम्ही इकडे पोहोचलो। आमचे 5 फायरमन आले, 4 फायरमन, एक ड्रायव्हर, एक क्लिनिक फायरमन आणि एक सब ऑफिसर। सर कितव्या फ्लोअरला होता आणि किती वेळ वरती अटकला होता? 3ऱ्या फ्लोअरला होता। जवळजवळ अर्धा एक तास अडकला असेल मुलगा। त्या शेजारच्यांनी त्यांचा फोन केला होता, त्याची आई बाहेर गेली होती आणि तो मुलगा घरात एकटा होता। सर कसं रेस्क्यू केलं याला आणि तो कुठं उभा होता, कशा पद्धतीने उभा होता? त्याला लॅडर मागच्या साईडला सोसायटीच्या मागच्या साईडला जाऊन लॅडर लावून 3ऱ्या मळ्यावरती होता। ते लिडिंग फायरमॅन ॲलन डिसोजा हे वरती स्वतः चढून त्या मुलाला दोरी बांधून बाहेर खाली उतरवलं।